शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी संगमनेरमध्ये हजेरी लावली। एका धार्मिक कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मांडीला मांडी लावली। महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आठवणींना उजाळा देत राऊतांनी थोरातांच्या मतदारसंघात त्यांचे कौतुक केले। संगमनेरमध्ये या दोन्ही नेत्यांचा असा सूर जुळला की या कार्यक्रमात हशा व टाळ्यांचा पाऊस पडला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या अहिल्यानगर भेटीची चांगलीच चर्चा रंगली। हे सरकार जाणार हा मुद्दा राऊतांनी संगमनेरकरांना छाती ठोकपणे सांगितला। नेमकं काय घडलं? राऊत थोरात या जोडगोळीचा काही प्लॅन आहे का? याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। संगमनेर तालुक्यातील डिग्रीस येथे गुरुवारी बुवाजी महाराज देवस्थानच्या हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावली। बुवाजी महाराज मंदिराच्या महंत व ग्रामस्थांच्या आग्रहाखातर आपण अनेकदा या देवस्थानच्या कार्यक्रमांना हजेरी लावतो, असं खासदार राऊत यांनी आवर्जून सांगितलं। हे देवस्थान जागृत आहे, आपण त्याचा अनुभव घेतलाय, असं म्हणत राऊत यांनी देवाला कायच मागितलं हेही उपस्थितांना सांगितलं। देवस्थानचे महंत बबन महाराज व पुणेकर महाराजांनीच शिवसेना चिन्ह व नाव याचा निकाल तुमच्या बाजूने लावावा असं सांगणं बुवाजी महाराजांना घातल्याचं खासदार संजय राऊतांनी आवर्जून सांगितलं। या कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते। खासदार राऊत व थोरात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत संगमनेरमधील पाणी व विकास या मुद्द्यांना हात घातला। खासदार संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब थोरातांनी संगमनेरकरांना पाणी दिलं, शाळा दिल्या, विकास केला, परंतु संगमनेरकरांनी त्यांना विधानसभेत का पाठवलं नाही याची खंत वाटते। येथे खोटेपणाचा विजय कसा झाला, थोरात विधानसभेत नाही याचं कायम आश्चर्य वाटतं। आघाडीचं सरकार बनवण्यात थोरातांचा कसा सिंहाचा वाटा होता हे खासदार संजय राऊतांनी संगमनेरकरांना सांगितलं। खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूयात। मी म्हटलं आता तर अटकेत आहे मी आणि मी यासाठी सांगतो की गोड माणसं या गावात आहेत आणि या कामात आहे की त्यांचा आग्रह मोडता येत नाही। आणि दुसरं म्हणजे श्रद्धा। माझी सुद्धा श्रद्धा या देवस्थानावर आता बसली। माणसाला ओढून आणतं इथे। फार आज कामात होतो मी आणि येईन की नाही येईन या चिंतेमध्ये असताना मला आज सकाळी परत पुणेकर महाराज बाबाचा फोन, निघालात ना? मी म्हटलं बसा गाडीत, चला आता बघू काय होईल। निघालात ना असं विचारलं, म्हटलं सगळं टाका आता, सकाळी गाडीत बसा आणि चला निघा, आमंत्रण आहे मोठं आपल्याला। देवळात गेलो, बाबा म्हटले मनातली इच्छा मागा। म्हणजे आमच्याकडे काय मागण्यासारखे, सगळं काय मिळालंय आम्हाला, अजून किती मिळवायचं? पाठीमागून बाबांचा आवाज, पक्ष आणि चिन्ह परत मागा। तत्पूर्वी थोरातांनीही आपल्या भाषणात खासदार संजय राऊत यांच्या आक्रमकपणाचं तोंड भरून कौतुक केलं। शिवाय 2019ला महाविकास आघाडीचं सरकार कसं स्थापन झालं याचा इतिहासही मांडला। थोरात म्हणाले, 2019ला निवडणुका झाल्या तेव्हा मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो। निकालानंतर मी मुंबईत असताना मला खासदार संजय राऊत यांचा फोन आला, आपण सरकार स्थापन करू शकतो असं त्यांनी सांगितलं। शरद पवारांना सोबत घेतल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात असा प्लॅन खासदार संजय राऊत यांनी केला व तो यशस्वी करून दाखवला। खासदार संजय राऊत काहीही करू शकतात अशा शब्दात थोरातांनी राऊतांचं कौतुक केलं। या दोन्ही नेत्यांच्या भाषणात महाविकास आघाडीची आगामी निवडणुकांची तयारी दिसली। हे गद्दारीचं सरकार जाणार यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला। संगमनेरमध्ये सध्या निळवंडेचे कालवे व भोजापूरचे पाणी हे दोन विषय चर्चेत आहेत। सत्ताधारी व विरोधक अशा दोघांकडून हे विषय आवर्जून चर्चेत ठेवले जात आहेत। 40 वर्षे अकार्यक्षमतेत गेल्यानंतर हे पाणी आम्ही आणलं म्हणत महायुतीने निळवंडे भोजापूरचे श्रेय घेतले, तर दुसरीकडे या कामाचा पाठपुरावा आमच्याच कार्यकाळात झाला, आम्हीच ते केले असं म्हणत थोरातांनी या कामाच्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय। खासदार संजय राऊतांनीही याच हॉट विषयाला हात घातला। पाण्यासाठीचे थोरातांचे प्रयत्न आवर्जून सांगितले। सध्या मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार अमोल खताळ
माजी खासदार सुजय विखे हे महायुतीचे तिन्ही नेते या पाण्याचे श्रेय घेत संगमनेर तालुक्यात रोज कोठे ना कोठे कार्यक्रम घेत आहेत. प्रत्येक कार्यक्रमात महायुतीने केलेल्या कामाची उजळणी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हेही कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात याच मुद्द्याला हात घालताना दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी निळवंडेचे कालवे व भोजापूरचे पाणी हे दोन्ही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आमदार खताळांच्या पाठीशी मंत्री विखे व युवा नेते सुजय विखे पूर्ण ताकद लावताना दिसत आहेत. कदाचित हेच ओळखून थोरातांच्या मदतीला खासदार संजय राऊत संगमनेरमध्ये तर आले नाहीत ना, हा प्रश्न पडला आहे. एकाकी लढणाऱ्या थोरातांच्या मदतीला अनेकदा आमदार सत्यजित तांबे धावलेले दिसत आहेत. परंतु आता थेट खासदार संजय राऊतही थोरातांच्या मदतीला धावलेले दिसत असल्याने संगमनेरचे वातावरण तापले आहे. थोरात राऊत ही जोडगोळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल फिरविल का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.